आजचा कार्यक्रम मुंबई रंगमंचावरचा आहे तिसरा. 2 नगर दिले विकास शेठ गांगोरेला. आज तिसरी पाली तुमची आणि परवा परत चौथी त्यांची आहे. उद्याचा दिवस मित्रांनो फक्त मध्ये आहे आणि म्हणून वेगवेगळे विषय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आजही मित्रांनो आग्रह एक विषय आणलेला आहे. गणरायाच्या शरणावरती हा लेकरू हे भक्त काय मागणं मागतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. युगाची व्यथा गाना तू समजून घेशील का? या सृष्टीच्या साऱ्या जीवांना तू आधार देशील का? व्याकुळ झाली ही धरणी माता आणि तिचा सारथी तू होशील का? दुःख जीवाचे दुःख हराया श्रीगणा तू धावून येशील का? अरे अवस्था आहे आजची या कलियुगाची आणि म्हणून मित्रांनो आजचा सामना कारण शाहीर देखील तेवढ्याच आवाजाच्या ताकदीचे शाहीर आहेत. आजचा सामना मित्रांनो हा खंडबीचा आणि खोदबीचा न होता सुरांचा आणि तालाचा जुगलबंदीचा सामना आहे. म्हणून म्हणायचंय तुम्हारे सिवा कुछ ना चाहत करेंगे कि जब तक जिएंगे मोहब्बत करेंगे. आणि म्हणून हे विघ्न हत्या अरे जळी सळी काष्टी पाशाने भरून तू उरलायस. या झाडाचं पान तुझ्या सत्तेशिवाय हलत नाही. पण तुला या आजार लेकराचं काय सांगणं आहे? आज माझ्या कोकणाचा बळीराजा आज माझा शेतकरी राजा व्याकुळ झालाय तुझी वाट पाहून पाहून. बाबा अरे असा काहीतरी कोपकर हवामान खात्याचा म्हणतात अंदाज आहे सूत्रांची माहिती आहे. म्हणतात 22 तारखेनंतर म्हणतात पाऊस पडणार आहे. जर 22 तारखेला पाऊस मित्रांनो नाही पडला तर सगळंच मात्र 22 पडणार आहे. ही अवस्था आहे म्हणून माझा बळीराजा कोकणातला अगदी त्या पावसाच्या वाटेकडे डोळे लावून बसलाय. म्हणून गणा हे लेकरू तुझं तुला काय सांगताय म्हणायचं लक्षात मागणे हे माझे देवा अरे मागणे हे माझे देवा आज तुझ्या पाया. बाप्पा आणि हे लेकरू तुला काय मागणं मागताय की मागणे हे माझे देवा आज तुझ्या पाया वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. त्या पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. हे माझे देवा आज तुझ्या पाया मागणे हे माझे देवा आज तुझ्या पाया वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया.
कमालच केली तप्तते जाण धरणी व्याकुळ झाली तप्तते जाण धरणी व्याकुळ झाली तप्तते जाण धरणी व्याकुळ झाली बाबा अरे आज तुला काय कोप आहे आज तुझ्या मनामध्ये नक्की रात्री तुझ्या या ग्रहामध्ये काय आहे ही धरणी माता आज स्वर्णी पडले व्याकुळ झाले कारण माणसाप्रमाणे ती देखील तहानलेली आहे मृग नक्षत्र संपलं रोहिणीचं नक्षत्र संपलं खरी माझ्या पावसाची निगोली केली आहे म्हणून बाप्पा अरे संबंध माझ्या कोकणातला बैलाचा हात सुकावला आहे तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलाय की काय करू तो असा एक चमत्कार घडलं आणि त्यावरून जायचा माझं खाली पार म्हणून म्हणायचंय सूर्य देवानी ही मोठी कमालच केली तप्तते जाण धरणी व्याकुळ झाली तप्तते जाण धरणी व्याकुळ झाली तप्तते जाण धरणी व्याकुळ झाली ओ रोहिणी मृग नक्षत्राची संपुनी गेली कधी नाही शेतकऱ्याची दया तुलाली कधी नाही शेतकऱ्याची दया तुलाली कधी नाही शेतकऱ्याची दया तुलाली शेती झाली पेरून आता घरा कृपा छाया शेती झाली पेरून आता घरा कृपा छाया वरुणाला घडून द्यावो तुम्ही करणारा पावसाला घडून द्यावो तुम्ही करणारा वरुणाला घडून द्यावो तुम्ही करणारा वरुणाला घडून द्यावो तुम्ही करणारा संकटाला उचले संहारी नाही तर शेतकऱ्यावर येईल उपस्मारी नाही तर शेतकऱ्यावर येईल उपस्मारी नाही तर शेतकऱ्यावर येईल उपस्मारी हो तूच आहे या जगताचा खरा पालनहारी भक्त जनांच्या हाकेला धाव तू सत्वारी भक्त जनांच्या हाकेला धाव तू सत्वारी भक्त जनांच्या हाकेला धाव तू सत्वारी हो साध खाली तेरणाला तुझी आधी माया साध खाली तेरणाला तुझी आधी माया वरुणाला घडून द्यावो तुम्ही करणाया पावसाला घडून द्यावो तुम्ही करणाया वरुणाला घडून द्यावो तुम्ही करणाया पावसाला घडून द्यावो तुम्ही करणाया हो मागणे हे माझे देवा आज तुझ्या पाया मागणे हे माझे देवा आज तुझ्या पाया